इथून एक सिंगल येत असताना पाहायला मिळाली अविनाश भारद्वाज. हाही बॉल इथे क्षेत्ररक्षण पहा अफलातून आकर्षक. काय क्षेत्ररक्षण केलंय. क्षेत्ररक्षण आवडलं असेल तर टाळ व्हायला काही हरकत नाहीये. इथे दर्जेदार क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती स्वप्नील घाडगे यांची चर्चा होतीये. स्वप्नील यशवंत घाडगे खरं तर काय क्षेत्ररक्षण झालंय. त्यांच्या या क्षेत्ररक्षणाची चर्चा झाली. त्यांनी सातत्याने फिजिकल फिटनेस वरती चांगले क्षेत्ररक्षण केलंय. परंतु मला वाटतं त्यांच्या सन ग्लासेसचा इफेक्ट जास्तीचा पडतोय. धावा रोखल्यात. नवीन भाडण मैदानाच्या आतमध्ये आलाय. तुषारला आपण पाहतो बॅटिंग साठी. 3 बॉल मध्ये केवळ 1 धाव. हा चेंडू उजव्या यशीच्या बाहेर दिशाहीन राहिला. अवांतर धाव येत असताना पाहायला मिळते आहे. एक गोष्ट आनंदाची आहे बॅटिंग करणाऱ्या संघासाठी की नयन पवार अजून शांत आहे. पुढचा बॉल या वेळेला यष्टीरक्षकाचा भेद. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. हा डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू येत असताना इथून पाहायला मिळाला. अंपायर डॉट बॉलला जो सिग्नल देतात तो सिग्नल जर का अमन लोहियाने पाहिला तर तो उचलून धरेल. नाही एजच लागली म्हणेल. हाय बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट. सुपर हिट. नेम लागलाय. गेम झाला. रबड आउट. रोहन शिंदेला आपण पाहिलं दर्जेदार क्षेत्ररक्षण करतोय. डायरेक्ट हिट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. रोहन प्रत्येकाला घेऊन येण्यासाठी रिसिव्हिंग करण्यासाठी जातो. दोन धावा धावफलकावरती आहेत. 5 चेंडूचा खेळ संपलाय. या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट षटक पाहायला मिळतंय की काय. कळंबोलीचा चिंतामणी साहिल मोहितेचा हा बॉल. इथून मात्र डेड बॉल येत असताना पाहायला मिळालाय. निर्धाव चेंडू डॉट बॉल आणि डेड बॉल. हाही डावे यशीच्या बाहेर पाहायला मिळतोय. दिशाहीन राहिला. प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती येणारी गाडी चुकून 2 वरती जावी असाच काहीचा प्रकार आणि प्रताप इथे पाहायला मिळतो. एक्स्ट्राची रन्स आली आहे. एक्स्ट्राची रन्स ऑलवेज वेलकम. हाही बॉल उजव्या यशीच्या बाहेर आहे. लगाताचे 2 अवांतर आले आहेत. 2 वाईड बॉल. अतिरिक्त धावा येतात. स्कोर कार्ड वरती 4-2 आहेत. 4-2. खोला टाकला. गॅप मध्ये केला. ड्रायव्हिंग लेंथ वरती होता. गॅप शोधला आणि चेंडूला पाठवले सीमारेषेच्या बाहेर. शेवट गोड करणारा शेवटच्या बॉल वरती आला चौकार. कारण या गाण्याचे सुरुवातीचे बोल होते की सवारी शिवाजी चौकामध्ये. ते शब्द मागे घ्यायला लावले. गाण्याचे बोल बदलले. सवारी भवानी चौकामध्ये हे गीताला जे बदल झाला. आणि कारण शिवप्रेमी जे आहेत ना ते सर्वच जण आवर्जून या गोष्टीकडे लक्ष देतात. शब्द एकेरी उल्लेख जर का कुठेही कदापि झाला तर आवर्जून त्याला कुठेतरी गालबोट लागू शकतं. बॉबी आहे स्ट्रायकर एंडला सर्वाधिक जास्त
चर्चेतील हा खेळाडू कळंबोली क्रिकेट मधील गोलंदाजी मार्क मध्ये राहुल राजपूत. हा बॉल आतमध्ये येणारा ऑन साइडला केला. रन्स मिळत नाहीये. बॉबीच्या बॅटला धावांचं ग्रहण लागलंय. कालपासून तितक्याशा धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या नाही आहेत. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. अक्षय भुसाऱ्याने 2,000 रुपयाचा कॅश प्राइज लावलं होतं. ते बॉबीसाठी 6 बॉल 6 चौकारांसाठी. अक्षय सरोदेने त्याच्यासाठी 1,000 रुपयाचा कॅश प्राइज लावलं होतं 3 बॉल 3 चौकारांसाठी. अक्षय भुसारे म्हटल्यानंतर बोलो जुबा केसरी. आणि कळंबोलीची जी ओळख आहे. फलकावरती एकेरी आली आहे. स्कोर कार्ड वरती 9 आहेत. 9 धावा फलकावरती आहेत. 2 बॅटर आउट झालेत. एका बाजूला स्ट्रायकर एंडला असणारा तुषार चांगली बॅटिंग करतोय. एक चेंडू खेळला चौकार त्याने ठोकलेला पाहायला मिळाला. इन टू द गॅप. राहुल पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला आतमध्ये येणारा यष्टिरक्षक. इथून मात्र बॅटर बीट झाला. यष्टिरक्षक बीट झाला. फायनली गॅदर केलाय. हा डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धाव संख्या स्कोर कार्ड वरती स्थिरावली गेली आहे. 9 आहे. धावा थांबवण्यासाठी अग्रेसर आहे गोलंदाज. कधी आतमध्ये कधी बाहेर. चेंडू वळवण्याची कसब आहे राहुल राजपूतकडे. उंचीचा वापर चांगला करतो. कळंबोली बॉक्स क्रिकेटचा बाहुबली म्हणूनही त्याच्याकडे पाहिलं जातं. एक मॅच विनर खेळाडू आहे. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याच्या नावावरती राहिलाय. त्याला पण पाहतोय. यावेळेला समोर केला. डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. चौकार येत असताना पाहायला मिळाला. तुषार 3 बॉल 8. तो नॉट आउट बॅटिंग करतोय. एक दर्जेदार खेळ त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. पुन्हा रिवर्स खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात. आपला हजरजबाबीपणा उत्तमरित्या दाखवला. मोठ्या शिताफीनं बॉलला अडवलं जाते. धावा रोखण्याचा प्रयत्न इथून पाहायला मिळालाय. स्कोर कार्ड वरती 13 आहे. 2 बॅटर आउट झालेत. अडचणीचा काळ आहे. संघाची अडकलेली ही नौका पैल तिरी तुम्हाला लावावी लागेल. तुषारला बॅटिंग करावी लागणार आहे. इथून सिंगलचा प्रयत्न. काय कलेक्शन झालंय. साहिल मोहितेला ठाऊक आहे बॅटर नॉट आउट आहे. अपील उचलून धरलेली नाही आहे त्याने. सिंगल आली. एकंदरीत 2 षटकांचा खेळ संपतोय. 7च्या करंट रन रेटने स्कोर कार्ड वरती 14 आहेत. 2 बॅटर आउट झाले. 14ला 2. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. चौदाला 2. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. मालिकाभरासाठी दिली जाणारी सायकल ही देखील आपल्या समवेत पुन्हा एकदा इथे पाहायला मिळेल. ती देखील दाखल झाली आहे. यावेळेस बॉल उजव्याशीच्या बाहेर. साहिल मोहिते आलाय. पहिल्याच बॉलवरती बॉबी. इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये बॉबी देखील आउट. प्रसिद्ध मराठी उद्योजक आदरणीय उमेशजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून ही सायकल आम्हाला स्पॉन्सर्स करण्यात आली आणि त्यांचे आम्ही विशेष करून आभारी आहोत. खेडूकपाडा गावचे सुपुत्र आदरणीय उमेशजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून ही सायकल स्पॉन्सर करण्यात आली आहे. कळंबोलीचा फरदीन काझी नेक्स्ट मॅच मध्ये पाहणार आहात तुम्ही त्याला. धावलकावरती धावा बनलेल्या त्या एकंदरीत 14. 3 बॅटर आउट झालेत. बॉबीच्या बॅटवरती बॉल आले नाही किंवा नशीबही रुसले त्याच्या बॅटवरती.
धावा 14 आहेत. 3 बॅटर आउट झाल्यात. नवीन बॅटर राकेश अल्केश आला मैदानाच्या आतमध्ये. अल्केशला आपण पाहत आहोत बॅटिंगसाठी. तो मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल साहिल यावेळेला लटकट केलाय. पहिल्याच बॉलवरती आपण आलो आणि आपण आल्याची जाणीव करून देणारा आणि प्रतिस्पर्ध्याला नाही चालणार रणबंदी हा मेसेज देणारा ठोकला चौकार. मराठा वॉरियर्स टॉस साठी या नेक्स्ट मॅच. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा बॅटरला फॉलो केलाय. हा डॉट बॉल येतोय. लेग बाईज येते. लेग बाईजच्या स्वरूपामधून धाव येते. एक पंचांचं कौतुक करायला हवं खरं तरी या स्पर्धेच्या माध्यमातून, जिथे मात्र विशालजी त्रिवेदी असतील एका बाजूला, तुम्ही पाहिलं तर शिवा वाल्मिकी असतील, एकत्रितपणे जेवणाचा आस्वाद घेतात. प्रेम कुठे कमी झालं नाही पाहिजे. दुपारच्या सत्रामध्ये 2 दिवस आपण पाहतोय तिन्ही पंचांना एकत्रितपणे जेवतात. हे प्रेम आहे खरं तर पंचांचं एकामेकावरती. यावेळेला लटकट केला. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. हा डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतो. आणखीन एक निर्धाव चेंडू. धाबा स्थिरावल्यात. 19 धाबा धावफलकावरती आहेत. 19 रन्स ऑन दी बोर्ड. जगात लय भारी 19 फेब्रुवारी. 19 धाबा. 19 ला 3 आहेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. सुहास पाहत आहेत खरं तर पुढचा सामना त्यांचा राहणार आहे. यस अंपायर एकत्रितपणे येतील आणि चर्चा इथून केली जाईल. चला पंचांना वेगळे राहू द्यात. नयन पवार चला काही गोष्टींची ताकीद दिली जाते. बाहेरून कदाचित स्टार्टअप मिळू शकत नाही. तुम्ही स्टार्ट घेऊ शकत नाही. पंच बाहेरून येणाऱ्या कॉलला जास्तीचं प्राधान्य नसावं. यावेळेचा बॉल बॅटर आउट यष्टीचितरित्या. तुषार इथे झाला आउट. धक्का चौथा. तुषार शर्मा मन्नीला आपण पाहिलं या स्पर्धेच्या माध्यमातून. स्पर्धा चालू होण्याच्या आधी सुहास करेला पाहायला मिळालं होतं. परेश खडके काल उपस्थित झाला. प्रतीक ठाकूर खेळला. कळंबोलीचे अनेक खेळाडू. संतोष मदने खेळला. काल आपण पाहिलं खरं तर सुरेश मुनीमला देखील पाहायला मिळालं होतं. सर्वच जण या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून या कळंबोली क्रिकेटचे दिग्गज सातत्याने खेळतात. धाबा बनलेल्या आहेत. स्कोर कार्ड वरती धाबा येते 19. 4 बॅटर आउट झालेत. साहिल मोहिते या नावाचं कोडं अद्याप काही सुटण्याचं नाव घेत नाहीये. कोलातला बॉल इथे मात्र 22चा येतो चौकार. कोणत्याही संघाने टीम मीटिंग जर का खेळपट्टीवरती पुन्हा पुन्हा घेताना दिसले, आता पेनल्टी आहे. खेळपट्टीवरती तुम्ही सातत्याने एकत्रित येऊ नका. आणि रोहन शिंदे तर जास्त एक्साइटेड आहेत. रोहन रामला विचार कैसा आ रहा. धाव फलकावरती 23 ला 4 आहेत. 3 षटकांचा खेळ संपलेला पाहायला मिळाला आहे. थोडी काळजी घ्या मित्रांनो, कारण बॉक्स क्रिकेटमध्ये जवळपास स्टड सारखे शूज आणलेत तुम्ही. कारण बॉक्स क्रिकेट आता बॉक्सचं राहिलेलंच नाही आहे. प्रत्येकाचे शूज तुम्ही पहा तर खालून सातत्याने तो बघा नयन पहिला चेक करतोय स्वतःचे.
स्वतःची काळजी घ्या, खेळपट्टीची काळजी घ्या. इथे अजून जवळपास 10 मॅचेस बाकी आहेत आणि त्या रात्री 12 वाजेपर्यंत होणार आहेत. 23ला 4. खुला टाकला यॉर्कर. काय सुरुवात झाली या षटकाची. गोलंदाजी मार्क वरती निखिल करे दाखल झालाय. चांगली गोलंदाजी, सुरुवात चांगली झाली आहे त्याच्या माध्यमातून. हालोर फुलटो होता क्षेत्ररक्षक साहिल मोहिते. कलेक्शन चांगलं. धक्का लागला रनआउटच्या स्वरूपामध्ये. 5वा बॅटर. 23 या धावसंख्येवरती 5वा फलंदाज आउट. नाही डीजे, खरं तर गाणं हे वाजायला होतं ना की आल्या आल्या जाऊ नका. 5 बॅटर आउट झालेत, त्यामध्ये 4 रन आउट आहेत. धावांसाठी सैरा वैरा पळून चालता कामा नये. संगमताने निर्णय घ्यायला हवेत की कुठे जोखीम घ्यायची आणि कुठे नाही. या वेळचा बॉल हलक्या हाताने पुन्हा एकदा साहिलने या 5 धावा खर्च केल्यात. 5 धावा, चौकार देखील आलाय. क्या बात है. दुष्काळा पडला होता, धावांचा काळ होता, धावा महाग झाल्या होत्या आणि अशा परिस्थितीमध्ये या 5 धावा फ्री 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 धावा आल्या. ते एकंदरीत 5 स्कोरकार्डवरती धावा बनतील एकंदरीत आहेत त्या 28-28 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट. 3 चेंडूचा खेळ संपलेला आहे. तीन बॉलचा खेळ संपलेला पाहायला मिळालाय. यावेळेला ऑन साइडला खेचून मारला ऋषी आहे, त्या ठिकाणी धाव मिळणार नाही. डॉट बॉल. निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळालाय. 11 खेळाडू एनर्जेटिक परफॉर्मन्स देत आहेत. इथे या बॉल चांगला राहिला. मागील सामना जसा संपला 1.5 तासाचा तो सामना राहिला, त्यावेळेला स्वप्नील गाडगेंनी आवर्जून एका गोष्टीचा उल्लेख केला होता, आमच्या एक्स्ट्रा जास्तीच्या जातात आणि त्या या मॅच मध्ये थांबवल्यात त्यांनी. 28ला 5 आहेत. अर्धा संघ आराम फरमावतो डगआउट मध्ये. पुढचा बॉल स्ट्रायकर एंडला. यावेळेला खुलातला क्षेत्ररक्षक तैनात आणि एक निर्धाव चेंडू. पाहता क्षणी हे षटक इथून संपलं. या षटकाचा विचार केला तर एकंदरीत 5 धाबा या षटकामध्ये आल्या, ज्या ओव्हर थ्रोच्या होत्या. स्कोर कार्ड वरती 28, 5 फलंदाज बाद. एंड ऑफ 4th ओव्हर. ऋषी सरगर येतं गोलंदाजी मार्क वरती. शेवटचा आणि अंतिम षटक. चला नेक्स्ट मॅच. टॉस साठी असाला दोन्ही टीमचे कॅप्टन शहीद भगतसिंग 11 आणि मराठा वॉरियर्स. शहीद भगतसिंग, आदित्य पांडे आणि मराठा वॉरियर्स. चला टीम कॅप्टन ऋषी परदेसी टॉस साठी या. नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. दोन्ही टीमचे कर्णधार, दोन्ही टीमचे कॅप्टन या चला टॉस करण्यात येईल. शहीद भगतसिंग 11 आणि मराठा वॉरियर्स. शहीद भगतसिंग या टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. शहीद भगतसिंग मराठा वॉरियर्स टीमचा कॅप्टन उपस्थित झालाय. शहीद भगतसिंग संघाचं लक्ष वेधन. चला टॉस साठी या. आदित्य, चला आदित्य देखील दाखल झाला. आपण टॉस करणार आहोत. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहे. बापूंच्या शुभ हस्ते आपण थोड्याच वेळामध्ये टॉस करणार आहोत. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न वेगाने. वाईड यॉर्कर दिशेने राहिलाय. ऋषीने सुरुवात केली अवांतर चेंडूने. एकाच वेळेला अवांतर धाव येत असताना इथून पाहायला मिळाली. एक्स्ट्राची रन्स आहे. हाही बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. वारंवार लगातारचे 2 वाईड आल्यात. स्कोर कार्ड वरती धावा आहेत एकंदरीत 30. 30ला 5 बॅटर आउट झाले पाहायला मिळाले. 4थं षटक संपलंय नुकतंच. ऋषीचा हा बॉल आडवा बाटणे. गोळीच्या वेगाने चेंडू सीमारेषेच्या बाहेर. गोलीगत झापूक झुपूक चौकार.
नेक्स्ट मॅचचा टॉस. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत. हाही बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर पाहायला मिळाला, जो निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतो आहे. 35ला 5 आहेत. चौतीसला 5 आहेत. 4 चेंडूचा खेळ अद्याप बाकी आहे. हा व्हाईट बॉल आहे का? हा व्हाईट बॉल. स्टंपच्या मागे जर का डायरेक्ट टाकलं तर तो वाईडच आहे. हा व्हाईट बॉल येत असताना पाहायला मिळतो आहे. अजित निकम यांनी काल माईक घेऊन सांगितलं होतं सर्वांना या गोष्टी. हा बॉल खोलातला पाहायला मिळाला. स्वतः नयन पवार. पवारची कामगिरी लाजवाब राहिली आज. सातत्याने यष्टांच्या पाठीमागे त्यांनी चुणूक दाखवली आहे. या मॅच मध्ये चिंतामणीचा आशीर्वाद त्याने घेतलेला नाही, कदाचित वरती हात केले नाही त्याने. फलकावरती 35ला 5 आहेत. सगळ्यांच्या वतीने पाया तो पडतो सातत्याने. हाही बॉल खोलात. पुन्हा एकदा यष्टीरक्षकाचा भेद. चांगली गोलंदाजी. बॉल कधी येतोय कधी निघून जातोय. डोळ्याची पापणी लवते ना लवते तदवर खोलात टाकलेले ही यॉर्कर बॉल. बॅटची अवसाडे क्षेत्ररक्षक तैनात केलाय. प्रेझेन्स ऑफ माइंड चांगला आहे गोलंदाजाचा. एक थर्डमॅन तैनात करण्यात आला. स्कोरकार्ड मध्ये 36 आहेत. 2 चेंडूचा खेळ या 17तील अजून बाकी आहे. कदाचित हा लो स्कोरिंग मॅच आपण पाहायला जातोय. रॉयल स्पोर्ट्स कळंबोली या संघाने 32 धावा एका षटकामध्ये बनवल्यात. त्यामुळे या 36 धावा तितक्या मोठ्या वाटत नाही आहेत. आणखीन एक रनआउट. रनआउट नंबर 5वा. आणखीन एक बाटे रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. चला थोडी घाई करा. शेवटचा एका चेंडूचा खेळ बाकी राहिलाय. या षटकामध्ये धावा देखील तितक्याशा आलेल्या नाही आहेत. वाईड आणि एकंदरीत आपण पाहिलं तर 8 धावा या षटकामध्ये अद्याप आल्यात. एक चौकार पाहायला मिळाला. 3 वाईड आले. एक सिंगल. यावेळेस हा बॉल गॅप मध्ये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकाराच्या मदतीने बनल्या त्या 40-41 टार्गेट आहे. या आपण करतो आहोत टॉस. नेक्स्ट मॅचचा टॉस. आभार मानेन राहुलचं की तो पडला नाही. टॉस आपण करतो आहोत नेक्स्ट मॅचचा. नेक्स्ट मॅचचा टॉस बापूंच्या शुभास्ते आपण करतो आहोत. 2 बापू स्क्रीन वरती पाहायला मिळतात. टॉस होतो. टॉस जिंकला बाळा. डिसिजन काय? क्षेत्ररक्षणाचा निर्णय त्याने घेतला बाळा चव्हाण. नेक्स्ट मॅच मध्ये टॉस जिंकलेला आहे तो. अर्थात पुढील सामन्यामध्ये जिथे मराठा वॉरियर्स खेळते आणि टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला पाहायला मिळतोय. चला त्वरित बाडर मैदानाच्या आतमध्ये होत्यात आणि क्षेत्ररक्षण सजून घ्या. चला घाई करा. क्षेत्ररक्षण सजून घ्या. त्वरित घाई करा. 41चं टार्गेट आहे. सर्वांचं विशेष करून आभार कौतुक आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मांडतो आहोत. खरं तर या स्पर्धेला सर्वाधिक मोठं योगदान 12 संघांना ज्या टी शर्ट्स आम्हाला लाभलेले आहेत ते अर्थात महिला बाल कल्याण समिती सदस्य, नगरसेविका, पनवेल महानगरपालिका, सौभाग्यवती सरस्वतीताई नरेश काथारा यांच्या माध्यमातून ज्यांच्या शुभहस्ते आपण उद्घाटनी या सोहळा पार पडला जात असताना पाहायला मिळाला. उमेशजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून युवा अध्यक्ष किडूकपाडा, युवा उद्योजक किडूकपाडा यांच्या माध्यमातून आम्हाला सायकल लाभलेली आहे. त्यांचेही विशेष आभार. सन्मान चिन्ह जे आम्हाला संदीपजी शेडगे SS अकॅडमी क्लासेस सामनावीराचे जे सन्मान चिन्ह आहेत ते आम्हाला लाभलेले आहेत. SS अकॅडमी अँड क्लासेसच्या माध्यमातून टी शर्ट्स लाभल्यात. ॲटिट्यूड कलेक्शनच्या माध्यमातून ज्या मॅन ऑफ द मॅचच्या टी शर्ट्स आहेत. आणि या मैदानावरती नेहमीच कृष्णा मोरे यांचं सहकार्य महत्वाचं आहे. अरविंद ढेकळे अर्थात या कळंबोलीचा आऱ्या याच्या माध्यमातून रिओलचे एनर्जी ड्रिंक्स आम्हाला लाभलेली आहे. त्याकरिता त्यांचे विशेष करून आभार. गवस इलेक्ट्रॉनिक मराठी उद्योजक आदरणीय
शुभमजी गवस यांच्या माध्यमातून देखील आम्हाला नेहमी सहकार्य लाभलेलं आहे, त्यांचे विशेष करून आभार आहोत. सर्वांचाच विशेष करून आम्ही कौतुक करत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहिलं तर हे जे फ्लेक्स तुम्ही पाहताय, हे जे डिझाईन करण्यात आलेत आमचे राजू भुवड यांच्या माध्यमातून हे फ्लेक्स डिझाईन करण्यात आलेले पाहायला मिळाल्यात, करिता त्यांचे विशेष करून कौतुक. त्याच वेळेला आपण पाहिलं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर एका बाजूला दल एलईडी वॉल मितेश केदारे यांची एलईडी वॉल उभी पाहायला मिळते आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. स्ट्रायकर एंडला सचिन स्वतः टीमचा कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्याच्या साथीला साहिल मोहिते. सामन्याला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्क मध्ये अमर आलाय, तोही कर्णधार आहे. कर्णधार वर्सेस कर्णधार ही लढत देखील महत्वाची राहील. एका बाजूला तुम्ही अमर चोपडेला पाहता तर एका बाजूला सचिन करेला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल सचिन करे असेल बॉबी असेल यांच्यावरती कुठेतरी बॅट रुसली आहे. धावा तितक्याशा आलेल्या नाही आहेत या खेळाडूंच्या माध्यमातून. सचिनच्या बॅटमधून तितकेसे रन्स पाहायला मिळाले नाहीत. अपवाद त्याला रबाडाही होता. रबाडाने काल चांगली बॅटिंग केली होती अविनाश भारद्वाज. यावेळेस बॉल खाली राहिला. यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. काल आपण पाहिला ना तर सर्वाधिक जास्त धावा बनवल्या होत्या अक्षय सरोदेने. 67 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. 11 चौकार त्याने ठोकले आणि तेही एका बाजूला संघ तुम्ही पाहिला कालच्या सायंकाळी हा कारनामा घडत असताना पाहायला मिळाला. प्रतीक काथारा फाउंडेशन या संघाच्या अगेन्स्ट सौरभ मोठेने विकेट हॅट्रिक मिळवली होती. सर्वाधिक धावा या संघाने बनवल्या त्या 96 होत्या. 35 धावाने संघ जिंकला आणि तोही प्रतीक काथारा फाउंडेशनच्या टीमच्या अगेन्स्ट. हाही बॉल ते यष्टिरक्षकाचा भेद घेईल. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतो. या मॅच मध्ये धावा केवळ 40 आहेत. 41चं टार्गेट आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा दिशाहीन राहिलाय. पहा काल जो विक्रम घडला ना प्रतीक काथारा फाउंडेशन या टीमच्या अगेन्स्ट, या गोष्टीची मी जास्तीची चर्चा करू शकत नाही कारण 3 आयोजक आहेत त्याच्यामध्ये. पुढचाच बॉल हलक्या हाताने क्षेत्ररक्षक तैनात. अपील साठी 3 खेळाडूंना वगळलं तर 11च्या 11 पुढे सरसावले होते. त्यामध्ये 3 इंटरेस्टेड नाही आहेत. रबाड आला तर त्यातलं काही घेणं देणंच नाही आहे. त्याला ठाऊक आहे जवळपास कार्यक्रम झालाय. यस, डिसिजनरी सिस्टीमचा वापर होतो. अंपायरने हा कॉल घेतलाय. चला, पंचांनी हा DRS घेतला आणि तो सक्सेसफुल आहे. बॅटर इथून कॅप्टन पुन्हा एकदा सचिन होतोय आउट. सचिन पुन्हा एकदा त्याची बॅट शांत राहिली आणि तो आउट झालाय. स्वप्नील घाडगे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येत आहेत. टीमचे संघ मालक, संघाचे संघ मालक मैदानाच्या आतमध्ये आले आहेत. पहिल्या 2 बॉलवरती लाजवाब क्षेत्ररक्षण त्यांनी केलं होतं. 2 धावा धावलक्यावरती आहेत. एक फलंदाज बाद झालेला पाहायला मिळालाय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना अमरला आपण पाहतोय. पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. आडवा बाटणी खेळण्याचा प्रयत्न. यष्टिरक्षकाचा भेद. अपील इथे करण्यात आली आहे. डॉट बॉलने सुरुवात होती. कोलात टाकला होता. धाबे रणानून सोडले. चांगली गोलंदाजी होतीये. पहा, एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट मी करतोय. कालच्या सकाळी एक सर्वाधिक मोठी अनाउन्समेंट अजित निकम यांनी केली होती.
DRS तुम्हाला कॉट बिहाइंड साठी पंच तुम्हालाही दिला जाणार नाही, तुमच्यासाठी अवेलेबल नाही आहे. या पुढे याची दक्षता घ्या. याही वेळेचा बॉल बॅकफुटला गेले होते. खोलात सातत्याने चांगली गोलंदाजी. या षटकामध्ये केवळ 2 आल्यात. सर्वाधिक कमी धावसंख्येचा षटक हे पॉवर प्लेचं पाहायला मिळालं. केवळ 2 आल्यात आणि एक फलंदाज बाद. ए रमजान, थोड़ा बाजू में बैठ जा बेटा, बैनर के सामने नहीं. बॅनरच्या समोर बसू नका कोणी, कृपया करून. कारण जर का उद्या आम्हाला ज्यांच्याकडून मदत आली नाही ना, तर आम्ही तुमच्याकडे येणार. हे सर्व प्रायोजक आहेत रमजान, लक्षात ठेव. ना फलकावरती धावा बनलेल्या आहेत, ते एकंदरीत 2 आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 41चा पाठलाग आहे. मी विनंती करेन आदिराज जिथे देशमुख असतील, मग अगदी त्याच वेळेला आमचे महेश मोरे असतील, रोहन साळुंके असतील, जरा मैदानाचा फेरफटका मारावा आपण. आमचे शुभम पालवे असतील, त्याच वेळेला सचिन अमरोळे असतील, रोशन साळुंके. यावेळेचा फुललेनचा बॉल दाई लगावली होती. लेग बाईटच्या स्वरूपामधून रन्स मिळत आहेत. या बॉलवरती 4. हा आलाय चौकार. चौकार आणि अक्षर पटेल यांना माही कधी कधी मला हे दोघे समान वाटतात. हाई बॉल दिशाईन व्हाईट बॉल. अक्षर पटेलच्या स्पेलिंग मध्ये त्याच्या शिक्षकांनी बिघाड केला होता आणि साहिल मोहितेची तुम्ही जर का स्पेलिंग पाहिली त्याच्यामध्ये थोडासा 19-20 वाटतो. यावेळेला गॅप मध्ये रबाडाला हुलकावणी, रन्स मिळतील 4. हा चौकार. याला 11ला एक आहेत, अजूनही 30ची गरज. साहिल मोहिते मैदानाच्या आतमध्ये चांगले स्ट्रोक खेळतोय. स्ट्रोक मेकर आहे खेळाडू, एंटरटेनमेंट करतो. यावेळेला बॉल इथून मात्र कलेक्शन चांगलं झालं नाही. प्रणवच्या माध्यमातून नॉट आउट पाहायला मिळतो. 11ला 1. 11 धावा धावलकावरती येत. एक फलंदाज बाद झाला. आमचे कॅमेरामॅन खास मारुती यांना पण पाहतोय. रसायनी विभागातून सावळ्याला बिलॉंग करणारा आमचा कॅमेरामॅन तो आलाय. पुढचा बॉल आई चेंडू दिशाहीन इथून पाहायला मिळाला. अतिरिक्त धाव येते. मारुतीला आपण पाहतो चांभारली गावाला बिलॉंग करतो. रजत मुंडेपेक्षा जास्तीचा फेमस कोण आहे तर आमचा मारुती आहे कॅमेरामॅन, ज्याला तुम्ही पाहताय. यावेळेचा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात. सिंगलचा प्रयत्न आलाय. सिंगल इथून कंप्लीट झाली आहे. धावफलकावरती धावा एकंदरीत बनल्यात. त्या स्कोरकार्डवरती 13 आहे. 13ला 1 आहे. 13ला 1. चांभारली म्हटल्यानंतर मला तर वाटतं मग संदेश मुंडे असू द्यात, त्यांचा ओंकार असू द्यात, सध्या बॉडी बिल्डिंग साठी उतरायला लागले. ते बॉडी बिल्डिंगच करायला सुरुवात केली आहे त्यांनी. यावेळेचा बॉल इथे थेट यशांचा वेध. इथून मात्र पाटील स्वप्नील घाडगेना बॅटरला परतावा लागेल. ते आउट. तो आलाय. मेन पवार बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये.
जिनका बल्ला है तलवार, करारा होता है हर प्रहार, बाजी में लाता है पलटवार, नाम उसका नयन पवार. पवार नावाची दहशत आहे या क्रिकेट विश्वामध्ये. त्यातील एक पवार येतोय. प्रथमेश पवार पहा मुंबईला बिलॉंग करतो. योगेश पवार पेंटचा आहे. दोन पवार सावळ्याचे आहेत, अक्षय आणि किरण. खर तर पवारांचा दबदबा राहिला. सुहास पवार आहे, नयन पवार बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. नयन वरती दबाव टाकला जाणार आहे. जेवढा नयन गोंधळ करतो ना तेवढा गोंधळ इथे निश्चित होणार आहे. आवाज नाही येत आहे म्हणतोय नयन. पुढचा बॉल, हाई बॉल बॅटला लागलाय, चौकार येतोय. चौकार येत असताना पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या चौकारानं बदारेल. 3 चौकारासाठी किती दादा? 3000, 5000. आर्यन कोळी, ब्रह्मांड मेन्स वेअर, 5000 रुपये. 3 बॉल 3 चौकार. पहिला मारलाय दादानो, पहिला मारलाय बघा. पहिला तर आलाय, अजून 2 मारले तर 5000 रुपये. नयन पवार साठी धाव फलकावरती 18ला 2 आहेत. 18ला 2. गोलंदाजी मार्क मध्ये अमर येतोय स्वतः कर्णधार. मॅच बनली 41चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 18ला 2 आहेत. हे षटक महत्वाचे राहणार आहे कारण 2 षटकांमध्ये 18 आल्यात. अमर आलाय, टीमचा कॅप्टन, नेता आहे, दिशादर्शक आहे, लीडर आहे आणि नीडर. त्याला गोलंदाजी इथे करावी लागणार आहे. स्वतः संघाचा मोरक्या मैदानाच्या आतमध्ये येतो असताना अमर चोपडेला आपण पाहतोय. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होईल. नेक्स्ट मॅच मध्ये किरण दळवी यांना तुम्ही पाहाल. आई बॉल दिशाहीन राहिलाय. कालच्या सामन्यामध्ये काय प्रदर्शन राहिलं टीमचं. सर्वाधिक कमी धावा संघाने दिल्या काल. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा नो बॉल, नो बॉल. धावा रोखण्यासाठी आलेला गोलंदाज इथे धावा जास्तीच्या बहाल करताना पाहायला मिळतोय. धाव फलकावरती 20 बंड, 20 ऑन दी बोर्ड आहेत. 20ला 2. कोला टाकला, समोरच्या दिशेने केला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. साहिल मोहिते, चौकार. दोन चौकारांशी 9 धावसंख्येवरती नॉट आउट बॅटिंग करतोय साहिल मोहिते. 6 बॉल फेस केलेत. आई बॉल खोला तो क्षेत्ररक्षक तैनात. रन्स मिळणार नाही. डॉट बॉल आलाय. बॉबी यस्टनच्या पाठीमागे आपण बॉबीला पाहत आहे. बॉबीच्या नावाने चर्चा इथून सातत्याने होते. हा डॉट बॉल येत असताना पाहायला मिळालाय. यावेळेला लिडिंग एज कॅच ड्रॉप. बंटीजी पाटील साहेब, अरविंदजी कडव साहेब अर्थात भाया यांचं देखील आगमन होत आहे. या विनंती असेल साहेब आपल्याला आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हावं. आगतम स्वागतम सुस्वागतम. आपले हार्दिक स्वागत. 25ला 2 आहेत. तिसऱ्या षटक प्रगतीपदावरती आहे. 25ला 2. 41चा पाठलाग. आई बॉल केवळ दिशा दिली आहे नयन पवार. चपाट मधून आला चौकार. बाबा नशीब 5000 वाचले. जीवा जीव आला असेल. 29ला 2. यावेळेला हलक्या हाताने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक तैनात. इथून रन्स मिळणार नाही. हा डॉट बॉल येत असताना मला मिळतोय. खरं तर 29ला 2 आहेत. 41चा पाठलाग. 12ची गरज अजूनही या सामन्यामध्ये राहिली आहे.
सामना बनवण्यासाठी खरं तर येणारे 12 बॉल आणि 12ची आवश्यकता आहे. चला घाई करा, 12 मध्ये 12 हव्यात. 12 मध्ये 12ची गरज. चला घाई करा. अमर बारा बॉल आणि 12ची आवश्यकता. 12 चेंडू आणि 12 धावा. सिच्युएशन ही आहे की 29ला 2 आउट झाल्या, 3 षटकांचा खेळ संपला आणि इक्वेशन पाहिला तर 12 मध्ये 12 हव्यात. बॉबी आहे तो सब मुमकिन आहे. रन्स मिळतील वाईट वरती 5. आलाय चौकार. विजयासाठी केवळ 7ची गरज. 12 चेंडू आणि 7 धावा. यावेळेला क्लीन बोल्ड. काय बॉल टाकलाय, धारा तीर्थी पाडलाय. साहिल मोहिते महत्वाचा फलंदाज आउट. क्रिकेटचा बाहुबली मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल होत असताना मला मिळतो आहे. मागील सामन्यामध्ये चांगलं प्रदर्शन राहिलं. हा बॉल दिशाहीन आहे. फलकावरती धावा बनलेल्या आहेत. ते एकंदरीत 35ला 3 आहेत. 6ची गरज, 6ची आवश्यकता. हाही बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. डेड बॉल घोषित केला अंपायरने. मृत चेंडू, डेड बॉल. पुढचा बॉल राहुल पुन्हा एकदा सज्ज होईल. आडव्या बॅटने ऑन साइडला केला होता क्षेत्ररक्षक तैनात. कौतुकाची बाब राहते राहुल राजपूतचं स्लॉक स्वीप पाहणं. इतकं भरभक्कम शरीर आहे, त्याला वाकून खेळणं, तदनंतर तो स्लॉग मारणं, वाकणं हीच मोठी गोष्ट आहे. बाळा किती आनंदित आहे बाप या गोष्टी बोलल्यावरती. एवढं मोठं वजन घेऊन खाली वाकणं, मग फटके खेळणं. यावेळेला काय झेल टिपलाय, इथून मात्र झेल झालाय आणि अर्थात थांबा, कॅच झाली नाही. फिल्डर स्वतः म्हणतोय कॅच कॅरीच झालेली नाहीये. खरं तर कौतुक व्हायला हवं क्षेत्ररक्षकाचं. खेळाडू वृत्ती आजकालचे खेळाडू दाखवतच नाहीत मुळात. 100त एकच आहे. अमर म्हणाला DRA ची मागणी करा. बॉल झालेत या. यावेळेला समोरच्या दिशेने चौकार येईल. या चौकाराच्या बरोबरीने मॅच फिनिश केली. मॅच फिनिश ऑन हिज स्टाईल. सामना संपवला आणि आता नयन पवार पुन्हा एकदा म्हणेल कैसा राया. सामना संपलाय. 41चा पाठलाग होता आणि तो लिहिला झाला 7 विकेट राखत असताना. आणि मॅचचा मान ऑफ द मॅच. काय विशेष सन्मान आपण करतो आहोत या व्यासपीठावरती. अरविंदजी कडव साहेब यांचा एक विशेष सन्मान या व्यासपीठावरती करण्यात येईल. स्वागत करूया सकल दादांचे, जमलेल्या या मान्यवरांचे. आज या शुभदिनी शुभ समयी उपस्थित साऱ्या पाहुण्यांचे, पाहुण्यांचा पाहुणचार आपण करतो.